राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग मी महादेव मंदिरावर आलो आहे आणि तुम्ही बघू शकता तिथं आसपास मस्त वातावरण झालेलं आहे. मारुती मंदिरला आता माईक लावून बघतो. माईक माझा मी सेल्फी स्टिक आणलेले मध्ये व्यवस्थित आवाज नव्हता आहे, त्याच्यामुळं हा माईक आणलेला आहे मी आज. आणि माईकमध्ये व्हिडिओ काढतो. आज कामावर गेलो होतो पण सर बोलले आज लाईट नव्हती ना, शनिवारची लाईट नसते आमच्या कंपनीमध्ये, त्याच्यामुळं आज दुकानावर सोडून दिलं म्हणे जायचं असं घरी. तर मग आलो मग महादेव मंदिरावर. वडाचं झाडी आणि इथं पूर्ण डोंगर होता. इथं बायास म्हणजे इकडं ब्राह्मणवाडे गाव आणि आमचं चांदगिरी गाव आणि इकडं शिंदे गावाच्या बाया इथं वडाला फेऱ्या मारायला येत होते. लय मोठा तलाव होता आणि पाण्याचा तिथं कासव मासे वगैरे सर्व ठेवलेले होते. आता हे पूर्ण डोंगर काढल्यामुळे कंपनीचं काम चालू झालं आहे आणि तिकडे एक कंपनी झालेली आहे. तुम्हाला हे बघा मंदिर आहे, राम लक्ष्मण सीता आणि हे हनुमानाचा झेंडा वरती लावलेला आहे. हे नवीन मंदिर झालेलं आहे आता. आणि इकडं एक फॅक्टरीचं काम चालू आहे आणि इथं बघा या रस्त्याच्या कामामुळं सगळी माती आणून जाऊन बघू आपण या मंदिरात जाऊन बघू काय नाही. जायला जागा बघायला लागेल मला, इकडून जायला जागा आहे का नाही. हे आलं मंदिर, इथं पाण्याची टाकी आहे का काय माहिती, थोडं प्रोजेक्ट होतं काहीतरी. हे मंदिर आहे, लोक माझ्याकडे बघताय. मारुती मंदिर आहे, फर्स्ट टाइम आलो आहे ना मी या मंदिरात, त्याच्यामुळं खोलून बघू. दर्शन घेऊ आपण, त्यावर दर्शन घेतो. फर्स्ट टाइम बाईकमध्ये राहिला मित्रांनो. फर्स्ट टाइम मी असं लोकांसमोर ब्लॉग काढून राहिलो तर मला थोडंसं वेगळं फील होत आहे. आणि लोक माझ्याकडे बघताय हा काय करतोय कॅमेरा पकडून. तर काय नाही, चार लोक काय बोलतील याचा काय फरक म्हणून मला काय पडत नाही. तर आपण जाऊया मंदिरात, महादेव मंदिरामध्ये, आणि बघूया कोणी आहे का तिथं. काय नाही, काय विषय नाही, लोक काय म्हणतील काय त्याच्यावर काय ध्यान द्यायचं नाही. तिथे एक बाई बसलेली, दोन माणसं बसलेली, एक म्हातारा दारू घेऊन झोपलेला आहे. काय विषय नाही, जाऊया आपण मंदिरात. मित्रांनो मंदिरावर गेलो होतो पण थोडीशी मला पण कसं तरी वाटायला लागलं, त्याच्यामुळं मी कोणासमोर काही बोललो नाही ब्लॉगमध्ये. व्हिडिओ काढला मंदिराचा आणि त्याच्यानंतर निघालो आहे घरी. तर आपण आता घरी जायचं आहे मला. तर दम पण खूप लागलेला आहे मला. तर मित्रांनो लोकांसमोर लाजत नाही जायचं, पण मला पण थोडीशी लाज वाटते. चार लोक काय म्हणतील काही नाही, त्याच्यामुळं चला आपला घोडा इकडं पण लावलेला आहे. तर आपण घोड्यावर बसूया आणि निघूया. मित्रांनो ब्लॉग शूट करता करता मला लई ताण लागली, त्याच्यामुळे मला घरी जायला लागलं. नाही तर मी पूर्ण ब्लॉग काढला असता त्यामध्ये महादेव मंदिरामध्ये. तर जाऊया आपण घरी. मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे भरपूर दिवसापासून आणि कुंभमेळा आला आहे, त्याच्यामुळं थोडंसं लवकरात लवकर झालेला पाहिजे रस्ता. नाही तर काय आम्हाला खूप त्रास होईल पावसाळ्याचा. पाणी आलं का सगळ्या चिखल पॅन्टीवर, शर्टावर, कपड्यावर, सगळ्या कपड्यावर. गाड्या पण भरपूर खराब होत आहेत त्याच्यामुळे. आणि रस्त्याचं काम असलं तर त्याच्यात भरपूर खड्डे आणि गाडी पण चालवायला तकलीफ होते. गाडीचा आवाज आलेला आहे आणि बघा ती झोपलेली आहे, त्याच्यामुळे पप्पा आले. बघूया आता जानू काय करते. भोंगी चिंगी, त्याच्यामुळे तिचा काही व्हिडिओ काढत नाही मी. मम्मी पप्पा आली,
मम्मी पप्पा आली. मम्मी पप्पा आली काय बाबू. घरी आलो आणि बरं झालं पाणी ताण लागली होती आणि गार पाणी भेटलं मला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं प्रत्यक्षाने.